नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की काही झाडे स्वतःहून घराजवळ जर उगवली तर त्यामुळे कोणते शुभ संकेत मिळतात। मित्रांनो, निसर्गात अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी झाडे आहेत। काही झाडे तर मानवासाठी अतिशय वरदान मानली जातात। जसे आपण आयुर्वेदात जे त्रिफळा चूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त असते त्यामध्ये हिरडा, बेहडा आणि आवळा या वनस्पतींचं किती महत्त्व आहे हे लक्षात येते। त्यामुळे घराजवळ कोणती झाडे असावी किंवा कोणती झाडे लावली पाहिजे हे फार महत्त्वाचे असते। मित्रांनो, काही झाडे अशी असतात की ती स्वतःहून उगवतात। स्वतःहून उगवणारी काही झाडे खूपच शुभ असतात। त्यामुळे आपले जीवन सुख समृद्धीने भरून जाते किंवा आपली प्रगती होते। ज्यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळस। तुळस ही बहुतेक सर्वांच्या घरात असते। तुळशीमुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळतो। आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशीला आध्यात्मिक महत्त्व आहे। तुळशीची आपल्याकडे पूजा करतात। तुळस जिथे असते त्या घरामध्ये सर्वत्र सकारात्मक ऊर्जेचा वास असतो। तुळस असणाऱ्या घरावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही। वातावरण शुद्ध, पवित्र आणि आनंदी राहते। त्यामुळे तुळस असणे किती आवश्यक आहे। अनेक ठिकाणी तुळशीचे झाड जगत नाही, काही ठिकाणी वाळून जाते असे ऐकायला मिळते। त्यामुळे नकारात्मक गोष्टी घडतात। तुळशीचे झाड स्वतःहून उगवले तर आपला भाग्योदय होतो आणि आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही। दुसरे झाड आहे ते म्हणजे लिंबाचे झाड। मित्रांनो, लिंबाचे झाड घराजवळ असणे अतिशय शुभ मानले जाते। लिंबाचे झाड असल्यास नकारात्मक शक्तींचा त्रास होत नाही किंवा नकारात्मक शक्ती तिथं फिरकत नाही असे म्हटले जाते। रोजच्या जीवनात सुद्धा लिंबाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। अनेक पूजाविधींसाठी लिंबाचा वापर करतात। अनेक गोष्टींमध्ये लिंबू महत्त्वाचा असतो। लिंबाचे झाड घराजवळ असल्यास घराजवळ संकटे येत नाहीत। अशी वास्तू खूप सुरक्षित राहते असे मानतात। लिंबाचे झाड स्वतःहून उगवले तर अडचणी दूर होतील किंवा जीवन सुखी होईल असे मानले जाते। तसेच शत्रूवर विजय मिळेल किंवा विरोधकांपासून त्रास होणार नाही असे मानले जाते। आणि तिसरे झाड म्हणजे ते आंबा। मित्रांनो, हा आंबा हा वृक्ष अतिशय उपयुक्त असून आपल्या शास्त्रानुसार त्याला खूपच महत्त्व आहे। लग्न कार्य असेल किंवा अनेक शुभ कार्यासाठी आंब्याची पाने वापरतात। आंबा हे ज्ञानवृद्धी म्हणजे बुद्धीचे प्रतीक मानले जाते। मित्रांनो, आंब्याच्या झाडाजवळ सकारात्मक ऊर्जा असते। आंब्याचे झाड घराजवळ असणे खूप शुभ मानले जाते। शुभ संकेतच नाही तर भरभराट होते, आरोग्य चांगले राहते। आंब्याचे झाड फार पवित्र असल्यामुळे कधीकधी आंब्याचे झाड स्वतःहूनही उगवते। तेव्हा आंब्याचे झाड जर उगवले असेल तर आपला नक्की भाग्योदय होणार किंवा आपली प्रगती होणार असे मानले जातात। मित्रांनो, निसर्गामध्ये सर्व प्रकारची झाडे आहेत। काही झाडे सकारात्मक ऊर्जा देतात तर काही झाडे नकारात्मक ऊर्जा देतात। अनेक झाडे मानवासाठी फार शुभ संकेत देतात। त्यामध्ये नारळाचे झाड असेल, बेलाचे झाड असेल, उंबराचे झाड असेल, अशी अनेक झाडं ज्यांना आपण पवित्र मानतो मित्रांनो। आणि सकारात्मक ऊर्जा देणारी ही झाडे प्रत्येकाच्या घराजवळ असली पाहिजे। आज जे तुम्हाला मी 3 झाडे सांगितली आहे मित्रांनो, तुळशीचं एक झाड सांगितलं आहे किंवा लिंबाचं झाड सांगितलं आहे मित्रांनो। हे दोन्ही झाडं जर जसे महत्त्वाचे आहे मित्रांनो, तसे त्याचप्रमाणे आंब्याचं झाड हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या परिसरात जर नसेल तर आपण ते लावायला पाहिजे। मित्रांनो, हा होता व्हिडिओ आणि जर तुमची ही झाडं जर तुमच्या घराच्या समोर असेल तर नक्की तुमची भाग्योदय सुद्धा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।